मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2024च्या व्हिडिओमध्येच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली आहे आणि आता ITI फायनल मेरिट लिस्ट कधी आहे याची डिटेल बघणार आहोत। त्याचबरोबर तुमचा फायनल मेरिट नंबर कसा पाहावा आणि फर्स्ट राऊंड म्हणजे पहिली फेरी जी आहे सिलेक्शन फेरी ती कधी आहे त्याची डेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर फर्स्ट राऊंडला तुम्हाला कोणते कॉलेज आणि कोणते ट्रेड या ठिकाणी मिळाला आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। मित्रांनो ITI ॲडमिशनच्या पुढच्या प्रोसेस म्हणजेच त्या ठिकाणी कोणत्याही ॲडमिशन किंवा प्रोसेसमध्ये तुम्हाला लॉग इन करणं गरजेचं असतं आणि लॉग इनसाठी तुम्हाला लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला मोबाईलमध्ये अशा प्रकारचे 3 डॅश दिसतील। त्यामध्ये 3 डॅशवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करा म्हणजे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन आणि DVT लॉग इन असं ऑप्शन येईल। तर इथे कॅन्डिडेट लॉग इनच्या टॅबवर क्लिक करा। इथे परत एकदा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन यावर क्लिक करा। आता तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यामुळे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल इथे टाकायची आहे। जो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळालेला आहे 2024-06A असा जो नंबर आहे तो पूर्ण इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड तुमच्या मोबाईलवर पण हे दोन्ही यूजर ID आणि पासवर्ड येतो म्हणजे लॉग इनचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा आलेले असतात। त्याचबरोबर तुमच्या फॉर्मवर सुद्धा असतात। पासवर्ड मात्र तुमचा तुम्ही ठेवलेला असतो। हे टाकल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्ही काय करा लॉग इन या पेजला क्लिक करा। समजा तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड करा म्हणजे तुम्हाला डिटेल विचारली जाते, जन्मतारीख विचारली जाते। एंटर केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड मोबाईलवर येऊन जाईल। तर हे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो। लॉग इन केल्यानंतर तर इथे तुम्हाला सगळे डिटेल्स दिसतात। तुमच्या इथे फ्रंट पेजला पूर्ण ग्रीन दिसतं म्हणजे ॲप्लिकेशन जो रेड टॅब होता ॲप्लिकेशन कंप्लीट केलेलं आहे, फी झालेली आहे, त्यानंतर फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे आणि ऑप्शन फॉर्मसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे। तर ह्या 4 स्टेप केल्यानंतर आता तुम्हाला लिस्ट जी लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट ती तुम्हाला इथे समजणार आहे। जसं आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितली तीसुद्धा इथे दिसणार आहे। त्याची डेट आहे 7 म्हणजे उद्या दुपारपासून तुम्हाला हे सगळे डिटेल्स मिळत जातील। तर ॲप्लिकेशन मेरिट यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल तिथे दिसणार आहे। त्याचबरोबर इथे तुम्हाला अलॉटमेंट लेटर हे 14 तारीखला दुपारपर्यंत तुम्हाला मिळून जाईल। 5 वाजता जरी म्हटलं तरी साधारण 3 वाजल्यानंतर सगळे अपडेट येत जातात। तर सगळ्यांना मेसेजेस येतील। अलॉटमेंट लेटर म्हणजे कोणता ITI कोणता ट्रेड मिळालेला आहे तो इथे तुम्हाला दिसणार आहे आणि 7 तारीखला इथे तुम्हाला दिसणार आहे। तर 14 तारीखपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे म्हणजे पहिला राऊंड जो आहे तो 14 तारीखला। तर डिटेल आपण राऊंडकडे जाऊ। तर हे सगळे टॅब तुम्हाला नेहमीच ॲडमिशन ॲक्टिव्हिटीचे टॅब लक्षात ठेवायचे आहेत। तर मेरिट हे 7 तारीखला फायनल होऊन जाईल। नंतर तुमचं अलॉटमेंट म्हणजे कोणकोणत्या ITIमध्ये कोणते ट्रेड मिळालेत हे या ठिकाणी दिसणार आहे। तर याची डिटेल तारखा बघू आपण। तर वेळापत्रकामध्ये ॲडमिशनचे जे वेळापत्रक डिस्प्ले झालं होतं एकदा बदललं गेलं तर त्यामध्ये तारखा जर बघितल्या तर 3 जूनपासून फॉर्म सुरू झाले ते पुढे 3 जुलैपर्यंत ठेवले गेले म्हणजे ह्या तारखा फक्त थोड्याशा बदलल्या आणि ऑप्शन फॉर्म 6 जुलै म्हणजे आज संध्याकाळी संपलेले आहेत। आता यानंतर 6 नंबरचा जर मुद्दा बघितला अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे आता तुमचा प्रोव्हिजनल मेरिट नंबर समजलेला आहे 4 जुलैला। तर फायनल मेरिट नंबर जो आहे तो तुम्हाला 7 जुलैला 5 वाजता म्हटलेला आहे म्हणजे 5 वाजेपर्यंत तुम्हाला सगळी डिटेल्स म्हणजे 11 वाजल्यापासून जनरली हे डिटेल्स टेक्स्ट मेसेज येत जातील किंवा तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जाऊन चेक करायचे आहेत। आणि पहिली प्रवेश फेरी जी आहे ती तुम्हाला 14 जुलैला सायंकाळी 5 वाजता मिळणार आहे म्हणजे त्याच्या अगोदरसुद्धा मिळू शकते डिटेल्स अपडेट म्हणजे 13 पासून हे सगळे अपडेट येत जाणार कारण बरेच त्या ठिकाणी 7 ते 8 दिवस आहेत। त्यामुळे मधला जो कालावधी आहे त्यामुळे ही फेरी लवकरसुद्धा होऊ शकते, 14 जुलैपेक्षा लवकर सुरू होऊ शकते। त्यामुळे 14 जुलैपर्यंतही तुम्हाला किमान वाट बघायची आहे। लवकरच जर आली तर तसा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। तर तुम्हाला SMS सुद्धा येतील आणि
15 जुलैपासून तुमचे ॲडमिशन सुरू होणार, ते सुद्धा फेरी लागल्यानंतर लगेच त्या ठिकाणी चालू होतात. तर अशा प्रकारची डिटेल्स आहेत. तर ह्या तारखा लक्षात ठेवा, 14 तारीख, 15 तारीख आणि इथे तुम्हाला 7 तारीख एक आहे. 7 तारीखला तुम्हाला मेरिट लिस्ट दिसणार आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलवर पण तुम्ही चेक करू शकता. कशी चेक करायची याची डिटेल तुम्हाला इथे सांगितलेली आहे. अलॉटमेंट म्हणजे तुमचा ITI कोणता लागला ते दिसणार आहे. सगळ्या अपडेटसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. म्हणजे पूर्ण ॲडमिशन चालू होईपर्यंत असेपर्यंत सदर ॲडमिशनचे अपडेट जे आहेत, म्हणजे पुढच्या राऊंड जे आहेत, पुढचा जो आहे दुसरा राऊंड 27 जुलैला आहे. त्यानंतर 28 जुलैपासून तुमचे डिटेल्स ॲडमिशनसाठी जावं लागणार. तिसरा राऊंड जो आहे तो परत इथे तिसऱ्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर 9 ऑगस्ट म्हणजे 10 ऑगस्टपासून तिसरा राऊंड झाला. तर असे सगळे राऊंडचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळून जाईल. चौथा राऊंड आहे तो 20 ऑगस्टपासून आहे. 20 ऑगस्टला म्हणजे 21 ऑगस्टपासून सध्या 24 ऑगस्टपर्यंत अशा प्रकारचे राऊंड पुढे आहेत. तर हे सगळे अपडेट्स तुम्हाला मोबाईलवर मिळून जातील. खाली लिंक दिलेली आहे, त्यावर जॉईन केलं तर एक ग्रुप आहे, मेलचा ग्रुप बनवलेला आहे. तर त्या मेल ग्रुपवर सगळ्यांनी जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे सगळे अपडेट मिळून जातील. त्याचबरोबर यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे त्यासुद्धा अपडेट मिळत जाणार आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.